नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर आज आहे आपला वीकेंडचा वार आणि वीकेंडचा वार म्हटल्यावरती तुम्हाला माहितीच आहे नन अदर दॅन आज आपण करणार आहोत झमुऱ्याची टाक्की टिक्की टाक्की टिक्की टाक्की टिक्की। तो झमुरे बजात ताली। टॉम उठ, टॉम उठ। अरे टॉमला काय देतो काय, खरंच मला वाटतं पावशर मारून झोपते वाटतं टॉम। त्या दिवशी पण बोलत होता नाही का, टॉम तुझ्यासाठी मी जे तुझी वस्तू आणली आहे ती बघितलीस का, तू आहे की नाही बघ, त्याच्यामध्ये आहे की नाही बघ। आणि मग टॉम म्हणाली, तेव्हाच मला डाऊट आलेला, बापरे स्वतःच्या भावाच्या नवीन गाडीच्या सोहळ्यासाठी पण टॉम उठली नाही। ह्याला बोलवलं, ह्याला बोलवतात की हा जातो चोंबड्यासारखा, काय माहिती आपला कॅमेरा घेऊन ह्याला कोण बोलवतं रे बाबा। हा पकावला नुसता जिकडे जाईल तिकडे नुसता पचाड 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 पचाड। तुमचे हे ड्रेस छान आहे, तुम्ही हे छान दिसताय, तुमचं हे मॅचिंग मस्त आहे, तुमचे तर मिठाईसारखेच दिसताय, असं दिसतंय तसं दिसतंय। तू स्वतःला बघ ना, ते झमुरे स्वतःला काय मोठा डुडली समजतं काय। आज ना तुझं नवीन बघ, आता मी नवीन थोड्या वेळाने सांगते तुम्हाला मंडळी, याचं नवीन नामकरण होणार आहे। नामकरण म्हणजे तसं नामकरण नाही, म्हणजे मी याला गुड बॉय म्हणते ना, तर गुड नाही आहे हा दुसराच आहे। आता थांबा मी तुम्हाला सांगते काहीतरी वेगळं मला आता कळलंय। आणि मम्मी का नाही आली, तर मम्मी झोपली होती ना, मम्मी उशिरा उठते ना, मम्मी रात्री लावते आणि झोपते, मग तिला सकाळी जाग नाही येत। दुपारी पण तसंच, ते पाहुणे आले, ते दुजाच्या घरचे मेवण्यांचे पाहुणे ते आले, तर ते कुठे फिरायला चालले होते, तर बाय म्हणायला किंवा काय करायला, पण ती बाई काय दिसली नाही। ती आपलं वेळ झाली की लावून झोपते एकदम। आता ती लावते की हे लोक कशात काय मिसळून तिला झोपवतात का काय माहिती। नीज माझ्या टॉम बाळा, टॉम बाळा रे। कुचकाय ना, इतकं कुचकाय ह्याला ना। कोणी आपलं काही जर काही चांगलं होत असेल तर ह्याला बाबा त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊ नका। इन जनरलच तुम्ही इन्स्टावर वगैरे ना असे स्टेटस खूप बघितले असतील आणि लोक असं सांगतात पण, जेव्हा पण तुम्ही काही कुठलंही मूव्ह करणार असाल किंवा कुठलंही मेजर स्वतःचे लाईफ चेंज करणार असाल किंवा लाईफ चेंजिंग डिसिजन घेत असाल किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत असेल, तर ते लोकांना सांगू नका। जेणेकरून तुम्हाला ना, जी असं म्हणजे म्हणतात ना, आता आपल्याला काही विश्वास नाही पण असं म्हणजे बरेच आपण बघितलेत ना रील्स वगैरे, की तुमचं लग्न ठरत असेल, तुम्हाला चांगली नोकरी, तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही काही परचेस केलं, काही विकत घेतलं, नवीन घर घेतलं, तर कोणाला काही सांगू नका। कारण हे असे असतात ना डोमकावळे, ह्या झमुऱ्यासारखे, ह्यांची नजर लागते। सर्वांचीच नाही लागत, काही जण चांगले पण असतात, जे लोक असं पण बघून विचार करतात, वा 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 छान झालं, खरंच छान झालं, मेहनत एवढी घेतली तर चांगलं झालं, अजून यांची भरभराट होऊ दे, असं विचार करणारे असतात, पण ते फार कमी असतात। पण हा डोमकावळा कसा आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे ना, याची खाती तर याच्या घरात पण माहिती आहे, तरी पण ह्याला बोलवतात रे बाबा। आणि ह्याने तर ते प्रूव्ह केलं आहे। घरी आल्यावरती ह्याच्या मनात इतकं होतं ना की असं कसं ह्याचं बिझनेस एवढा कसा काय फळफळू शकतो आपल्या भावाचा, आणि कसं काय तो एका महिन्यात एवढ्या 4-4 गाड्या वगैरे घेऊ शकतो, हे ह्याला कुठेतरी खात होतं कुचक्याला बाई माणसाला। त्याच्यामुळे घरी आल्यावरती काय नाही तर त्याला ते एसीचे रिमोट दिसले आणि मग स्वतःची अचीवमेंट सांगायला लागला। बायको तर ह्याला आट्यावरच मारते, हे बघ झमुरी झमुरी 3-3 एसीचे रिमोट, मेरे 3-3 रिमोट, मेरे 3-3 रिमोट, माझी अचीवमेंट आहे। मला कधी लक्षातच आलं नव्हतं झमुरी, मला कधीच लक्षात नव्हतं, तुला एसी आवडते का झमुरी। झमुरी मनात म्हणते, बाई मला काय फायदा त्या एसीचा, आणि काय मी एकदा पण तरी एसीत झोपली आहे का, एकदा पण नाही। मला तर त्या आमरसांच्या बाटल्यांमध्ये झोपवतो हा माणूस, आणि मला विचारतो की तुला एसी आवडते का। आता मी काय बोलू, म्हणून ती काय बोलतच नव्हती, फुल इग्नोर याला। अरे येडी, आता तू गेलीस ना, आता तिथेच राहा बाई, कल्टी मार शक्य असेल तर, हे येड्याबरोबर राहू नको, पागल तुझं आयुष्य ना, अरे जिंदगी खराब होगी झालंय माहिती आहे ना। हां मग नको, आता चांगला मौका है, अरे ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, इसके पास से भागने का चांस कब मिलेगा।
आता तू गेलीस ना, पळालीस ना, फुल कल्टिश झमुरी, मी नाही येणार. तसं पण झमुऱ्याला तुझी डुप्लिकेट मिळालेली आहे बाबा. रादर मला असं वाटतंय की त्या काकू वयाने मोठ्या असल्या तरी पण त्या जास्त तुझ्यापेक्षा मस्त वाटत होत्या, एकदम कडकमध्ये. तर झमुऱ्याची काय मला ठीक ना वाटत नव्हती नियता, सारखं सारखं आपलं. मी यांना कॉम्प्लिमेंट देतो, काय खरं नाही बाबा या झमुऱ्याचं. तेच मी म्हणत होती की मला तर आजपर्यंत वाटत होतं की हा नुसता पुरुषांच्या गळ्यात पडतो आणि याची आईस बायकांच्या गळ्यात पडते. पण ह्याचं काय खरं नाही बाबा, हा बायकांच्या पण गळ्यात पडतो. म्हणजे हा नुसता गुड बॉय नाही आहे, ही शाणी माझी बाय, ती बाय आहे, बाय. हा बाय, गुड बाय. समजलं का अंडे, समजलं? गुणाची ग माझी बाय, ती गुड बाय. आणि किती ते ना, म्हणजे मला असं वाटतं ना ह्याचं ना काहीतरी आता कोणीतरी बंदोबस्त करा रे, ह्याचं अति झालं आहे. हां, गोरं काळं आणि जाडं पतला पातळ ह्याच्या भाषेमध्ये. बारीक नाही, पातळ म्हणतो. ह्याला सगळंच पातळ होतं, ह्याचंच पातळ आहे ना, म्हणून ह्याला सगळंच पातळ दिसतं. आणि ह्याच्याकडे येणारे गेस्ट पण तसेच. अरे नाही, ही माझ्यापेक्षा जास्त गोरी आहे, ही उजळ आहे. अरे काय तुमचं काय आहे रे बाबा, काय ती काय घाण, ती एवढी तिला उजळ असून काय फायदा, काय चाटायची? नुसती खाजरडी खाजवत असते, कुठे कुठे हात घालते, असली घाण, उजळ घाण. नंतर तिला सोडायला गेला तिथे पण तसंच. अरे ह्याच्यात ते काळी दिसते. अरे काय ती, तू तर मनाने काळा आहेस, इतका कुत्सित आहेस ना, ते बघ. तर कुत्र्यांमध्ये पण हा इतका भेदभाव करतो. त्या जी दुसरी म्हणजे चिक्कू कलरची, ब्राऊन कलरची जी डॉगी आहे, तिला बुब्बू 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 बोलतो. आणि त्या कालूला बोलतो, ए कालू, हे बुब्बूचे पिल्लं आहे. अरे कालू म्हणजे ती कालू, ती कालू बुब्बू नाही आहे का? हां, ती डॉगी नाही आहे का? ती काय आहे मग? पेपा पिग कुठचा, तोंड बघ कसं चंबूसारखं आणि नाक बघ बोंड्यासारखं. तुला पण बोलणार असं, त्याच्याशिवाय नाही कळणार तुला. आणि तू काय बोलशील की मला असं बोलले ना काय, आणि असं तसं कोणी बोलाच. आणि ह्याचं त्याची ना चांगली खबरदारी. मग तुम्हाला तो बोलतो ते दिसत नाही का? हां, काय काय बोलत असतो, काय काय सतत नुसतं कलरवरून बोलायचं, शरीराच्या आकारावरनं बोलायचं, जसं काय स्वतः अगदी परिपूर्णच आहे. कोण मठ्ठ लोक येतात रे ह्याच्याकडे, कोण म्हणजे ना मला असं वाटतं कि कुठून आणतो, कहाँ से आते हैं ये लोग यहाँ एग्जिस्ट ही नहीं करते, ये सब गोंगोंग के दुनिया के है. काय तर म्हणे इथून तुम्ही जाऊ शकता मालवणला, फक्त 7,000 रुपये देऊन तुम्ही जाऊ शकता. आणि जायचं सकाळी. फक्त कंडिशन एकतर ह्याच्या ना कंडिशनच संपत नाहीत, सगळ्या गोष्टीला काय ना काहीतरी याचं टर्म्स अँड कंडिशन असतात. अरे जर कोणाला मालवण फिरायचं आहे ना, तर मालवणमध्ये इतके सुंदर सुंदर रिसॉर्ट्स आहेत, इतके छान छान होमस्टेज आहेत, आपल्या बोके भाऊंचा पण आहे. तिथे जातील ना लोक, तुझ्याकडे राहून कशाला मालवणला जातील? म्हणजे गेले ते लोक, पण ते असतील तुझ्यासारखेच म्हणून गेले. शाणा थोडीच असं वागणार आहे, येड्यासारखं वाकडंच उलटंच काहीतरी डबल काम. जायचं एवढं ट्रॅव्हल करून आणि परत यायचं तेवढंच ट्रॅव्हल करून फक्त तुझं पोट भरायला. एवढं बाबा आम्हाला एवढं पण हे नाही पडली आहे. कुठले हे सबस्क्रायबर आहेत ते काय मंद बघतायत की नेक्स्ट लेवलचे कोण आहेत, याचं पोट भरायला कुठून स्वतःच्या खिशातले डब्बल टिब्बल घालवतात आणि वर ह्याची तारीफ करतात की हा किती चांगला आहे, तू किती गुणी आहेस, तू खरं खरं लोकांना सांगतो तुला एसीचा डिस्काउंट मिळाला ते पण तू सांगतो. ओ काका, ओ दुबईचे काका, तुम्हाला काय माहिती आहे का, तुम्ही खरंच आहे तिथे फिरून आलात की तिथेच राहून आलात की काय? एकतर दुबईमध्ये सगळीकडे सेंट्रल ए सी असतो, तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही कधी ए सी खरेदी केला असेल असं वाटत नाही. आता बरीच वर्ष तुम्ही दुबईला आहेत म्हटल्यावरती तुम्हाला इंडियामध्ये काय चाललं आहे, किती रुपयाला ए सी मिळतो वगैरे त्याची तुम्हाला काही माहिती नसावी असं मी अंदाज पकडते. आणि तिकडे तुम्हाला काही खरेदी करायला लागत नाही, कारण इनबिल्टच ए सी असतो फ्लॅटमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही ना त्याच्यावर जास्त काही बोलू नका. मुळात तो ए सी कधी 70,000च्या याच्यात तात्याने ठेवला आहे, कुठचं पण काही फेकमफाकी करतो. आणि तुमच्यासारखे YZ लोक त्याला खरं पण समजतात. तर तुम्ही समजता ना तर ते स्वतःजवळ ठेवा, उगाच दुनियेला ना ह्याची हुशारी सांगू नका. आम्ही त्याला चांगला ओळखून आहोत आणि आम्हाला माहिती आहे तो किती पाण्यात आहे. तुम्ही घ्या त्याला, तुम्ही त्याच्या प्रेमात पडलात ना, सांगत पण होते, बोलले ना मी तुम्हाला. फुल याचा ना फुल अलगच सीन आहे मंडळी, आपल्याला दिसतं तसं नाही. आता ते पण बोलले ना,
ह्याचे गेस्ट की पहिला मला आवडायचं नाही, पण नंतर मी हळूहळू म्हणे याच्या प्रेमात पडलो. अरे 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 रा 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 रा. गेस्टना माझी एकच रिक्वेस्ट आहे, जास्त पचाड करू नका. फालतूचं तुम्ही पण रोस्ट व्हाल. कशाला विनाकारण स्वतःचे इज्जतची धज्जा उडवून घेता तुम्ही ह्याच्यासारख्या गुड बायसाठी. तुम्ही बघितलं का मंडळी, डोमकावळ्याला कावळाच प्रतिसाद देतो. इथे कोकिळ आहे, तुम्हाला मी दाखवतो कोकिळ. आता बघा कसं आवाज करून दाखवेल तुम्हाला. अरे याचा तर थोबडाच बंद झाला, मोठा करत होता. अरे त्या कावळ्याने पण बरोबर ओळखला कोकिळेच्या आवाजातला डोमकावळा. तेव्हा जाऊन आज चूप बसला. अरे तू चुप ना पागल कुठचा येडपट गबस. काय ते काय नुसतं आपलं तसरेमुळे कुठली भाषा आणि काय शी इतकं म्हणजे ना, असं मला ना असं अंगावर काटा येतो आणि घिन येते ह्याचं पॉडकास्ट करताना पण, ह्याला बघताना पण, ह्याला ऐकताना पण. आणि जसं मी तुम्हाला बोलली आधी पण की ना, म्हणजे तेच असं ना कोणाचं असं द्यायचं असेल ना खट्टूस, तर ते ह्याच्यावरच फुल वसूल करून घेते मी नुसतं काय. आणि ते तसरेमुळेचे ह्याला प्रोडक्ट बोलतो. हे प्रॉडक्ट चांगलं नसेल ना तर मी घेत नाही. हे तुझी लायकी तीच आहे, तेच घेत बस, तेच शोधत बस आणि तेच प्रोडक्ट म्हणून सेल करत बस. प्रोडक्ट म्हणे. आता आम्ही पण नॉनव्हेज खातो, नाही असं नाही, पण असं काय हे असं दाखवून वगैरे असं करणं म्हणजे ना असं खूपच ते मनाला वेदनादायी आहे. बघणाऱ्याला पण ते किती घाण आहे ते चित्र आणि ते विचार. म्हणजे हे किती आपण म्हणू शकतो की निर्दयीपणा आहे हा. आणि एक प्रकारची ही विकृती आहे, विक्षिप्तपणा आहे. हे काय आहे? दाखवून त्या कोंबड्याला दाखवतोय आणि सांगतोय की हा बघा कोंबडा आहे, ह्यांना खायची इच्छा झाली, आज ह्याच्या आता बनणार आहे. अरे कशाला? म्हणजे हे इतकं वाईट आहे ना की ते असं नाही का, ते म्हणजे असं बोलू नये, मला कुठल्या धर्माचं हे नाही आहे. आता ते आपल्यामध्ये पण असं बळी वगैरे दिलं जातो तसंच प्रकारचं. इवन ते आपण ईदला वगैरे हलाल करतात तेव्हा पण ते त्याला आणतात आणि मग ते जे दाखवतात त्याचं जे प्रदर्शन करतात की हे बघा आम्ही याला ठेवलं आहे, याला खायला घालते आणि त्याला एकदम असं प्रेम जीव दुलार लावतात. आणि कुठेतरी ते मनात असतं की ह्याला आता उद्या आपल्याला ह्याचं करायचं आहे काम तमाम. तर मग ते मला विचित्र वाटतं. अरे तुम्ही करा ना, गुपचूप करा. तुम्ही मानता, तुम्ही या गोष्टी करा, खा. आता आम्ही पण चिकन वगैरे खातो, पण ते पण असं म्हणजे असतंच ना, म्हणजे ते पण कोणाचं तरी ते हेच आहे. पण तरी पण असं आम्ही बघून असं खाणं आणि असं दाखवून हे मला ना मंडळी एक्सप्लेन नाही करता येते. पण हे इतकं घाणेरडं होतं आणि इतकं निकृष्ट दर्जाचं होतं हे सगळं दाखवणं. आणि मग तू डिरेक्टली थाळीमध्ये दाखवायचं होतं ना की हे गावठी कोंबड्याचं आहे किंवा हे गावठी चिकन खायचं होतं तर आम्ही त्यांना अवेलेबल केलं आहे. ते कोंबडा वगैरे दाखवण्याची काय गरज होती? तुला ना असं ना कोणीतरी दाखवलं पाहिजे, हा बघा हा झमुरा आज ह्याची टाक्की होणार आहे, ह्याला पकडा आणि ह्याला हाणा एक असं एक टांकन द्या ह्याच्या टाकल्यावर. पागल कुठचा काय दाखवतो, काय दाखवायचं काय नाही, काय कळतं की नाही तुला? आणि ते 17 वेळा जे सांगत असतं ना की एवढं मेंटेनन्स लागतं आणि एवढं ह्याला तर आहे ना ती AC साफ करणं पण ते पण ह्याला लक्झरी वाटतं. काय ते तुम्हाला घ्यावंच लागतं ना. ते सगळेजण त्याचं ते सर्व्हिसिंग बुक करून घेतात, एक वर्षासाठी त्याचं सबस्क्रिप्शन घेतात किंवा काय म्हणतात ते घेतात. जसं गाडीचं सर्व्हिसिंग असतं रेग्युलर इंटरव्हल्सला, तसंच ACचं पण असतं. त्याच्यामध्ये एवढं लक्झरी काय आहे? आणि तू 30,000च्या कुठल्या तरी गोष्टीची म्हणजे ज्या तुझ्या 3-4 ACची किंमत ऑल टुगेदर मिळून एक 1.5 लाख मॅक्सिमम असेल, त्या गोष्टीचं तू एकेका 20-20, 30-30 लाखाच्या गाडीबरोबर कंपॅरिझन करतो. तुझ्याकडे तर तुझे स्कूटीचं मेंटेनन्स करण्याचे पैसे नाही आहेत. ते त्या माणसाला त्या दिवशी चालवायला दिली, त्याची लिंक मला नंतर लागली. म्हणे ह्याला दिलं आम्ही, असं चाललं तुम्ही चालवू शकता, आम्ही अशी देतो, तू फुकट नाही देत. जेव्हा त्या माणसाने मागितली तेव्हा ह्याने ना ती विदाऊट सर्व्हिसिंग केलेली स्कूटी त्याला दिली. आणि मग ह्याने मनात विचार केला ह्याच्याकडनं घेऊया आपण पैसे आणि नंतर आपलं स्कूटीचं त्या पैशातनं होऊन जाईल सर्व्हिसिंग. असला हा
पक्का चॅप्टर. हा असं ना कोणासाठी काहीही ह्याचा काही मतलब असल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही मंडळी. ते सांगतो, मोठा हुशाऱ्या सांगतो की आम्ही ना कोणाचं काय असेल ना इन्सुलिन वगैरे ते पण ठेवू शकतो आणि तुमच्या ना बाटल्या पण ठेवू शकतो. कळलं ना मंडळी, बाटल्या पण ठेवतो तो. हां, थंड करायला बाटल्या. आणि मग त्या बाटल्या ना वरती मग वाचतात, शीशे से शीशा टकराए जो भी हो जा, देख कैसे छनक 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 छनक. समजलं ना तुम्हाला मंडळी? हां, उगाचच आपल्याला ना काही मोठा स्वतःला खूप मोठा संस्कारी दाखवतं. आमच्याकडे असं नाही चाललं, आमच्याकडे तसं नाही झालं, सगळं चालतं आणि सगळी सोय करतो. फक्त याला ना द्यायचं चिरमिरी, सगळं काही होतं. मोठा हुशाऱ्या सांगतो, उपकार केले तुझ्यापेक्षा ना भारी भारी याच्यामध्ये राहिलो आहे, भारी भारी एक्सपिरियन्स घेतला आहे. अगदी चांगल्या निरागस माणसांच्या निरपेक्ष गोष्टींचा पण अनुभव घेतला आहे आम्ही. निरपेक्ष हेतूने जे हेल्प करतात. लिटरली मंडळी, मी आता काश्मीरला गेलेली ना तेव्हा एक चाचा होते, ते बिचारे आम्हाला लिटरली मॅगी फ्री खायला म्हणतात की तुम्ही या, फक्त माझ्याकडे खा, माझ्या हातचं तुम्ही खाल्लं ना ह्याच्यातच मला आनंद आहे. मग आम्ही त्यांना म्हणालो होतो की अंकल ऐसे कैसे, घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, ऐसा थोडी, ऐसा मत बोलो आप, पैसा तो लेना बनता है. हे अशी लोक असतात. जेव्हा माझा मुलगा लहान होता, उत्तराखंडला गेलेलो तेव्हा एका आमच्या ड्रायव्हरने त्याला, माझ्या मुलाला लूज मोशन होत होते म्हणून घरून त्याने गरमागरम तो रोज त्या बाळासाठी खिचडी, म्हणजे तो खूप म्हणजे तेव्हा लहान होता, 9 महिन्याचा होता, तर तेव्हा तो घरून खिचडी आणायचा. त्याची बायको करून द्यायची की ह्याचं खाण्याची आबाळ नको बाळाची व्हायला, त्याला बाहेरचं नका देऊ म्हणून. अशी माणसं असतात. आणि तू काय रे छोट्या छोट्या गोष्टीचा हिसाब घेतो आणि नंतर ते कुठे ना कुठेतरी ॲडजस्ट केलेलं असतं. कुठे फेडशील हे पाप झमुऱ्या. आणि ह्याचा स्टे इतका डबडा झाला, इतका डबडा झाला ना खरंच, की हा सतत काही ना काहीतरी ऑफर सांगत बसतो. काहीतरी करा, मी तुम्हाला ही ऑफर देतो, मी तुम्हाला ती ऑफर देतो. थोड्या दिवसांनी हा बोलणार आहे की फुकटमध्ये देतो, पण या फक्त जेवणाचे पैसे द्या, दे दो मुझे कोई तो कर दो, मेरे चिल्लर डाल दो, मुझे हेल्प कर दो, मैं ये भी करने के लिए तैयार हूँ, मैं वो भी करने के लिए तैयार हूँ. 7 दिवस या, 3 दिवस या. पहिले बोलायचा 3 दिवस मॅक्सिमम या. 3 दिवसाचं असेल तर 4th नाईट. आता त्याचं काय झालं काय माहिती, आता नवीनच काहीतरी काढलं आहे, 7 दिवस या. काय तिथं येडोय का देऊ काय, चुबस एकदम चुप, शडा. आणि काय बोलला आहे ते अंडे, तुम्ही ऐकलं? तुम्ही असं तुम्ही कपल पण येऊ शकता, म्हणजे जे असे म्हातारे लोक असतात ना, म्हातारे कपल आमच्यासारखं, म्हणजे आमच्यासारखं नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही असं जे यंग असतात ना ते पण येऊ शकतात. म्हणजे कोण पण यंग म्हातारं असं कपल काही. अरे तू म्हातारा नाही, तू ना पण तू आणि तुझी ती पणजी खाजुरडी स्वतःकडे बघा आधी. त्या दिवशी ते बाईला म्हणत होता ना की ती खाजरुडी म्हणते, ज्या मी ह्यांच्या वयाची होईल तर मी अशीच दिसेल ना. तू कधी तशी दिसूच शकत नाही, कारण तू त्यांच्या वयाशी होशील ना तेव्हा तू त्यांच्यासारखी नाही दिसणार आहेस. तू एकदम म्हणजे एकदम टॉम. आता तू टॉमला पण पार करत चालली आहेस. वास, आता थोडंसं इंचभराचा फरक आहे. थोबड्यावरून तर टॉम तुझ्यापेक्षा यंग आहे. आणि तू बघ जरा स्वतःचा अवतार बघ. काय ते म्हणे, माझी आई मम्मी म्हणेल की काय अवतार केला पोरीचा. अरे अजून म्हणाली नाही, जग तर केव्हाच म्हणते. तुझी मम्मी काय झोपली आहे का, दिसत नाही तिला आपल्या पोरीचा काय अवतार झाला आहे. शाणी असेल ना आता ना, बस याच्यापासून लांबच ठेवेल. अवतार झाला हो काकू, तुमच्या मुलीचं काय केलं बघा हो त्या झमुऱ्याने. मेंटेनन्सच्या गोष्टी करतो, बायकोचा मेंटेनन्स बघ आधी. अवतार झाला तिचा. झमुऱ्याच्या भाषेमध्ये साड्या होत नाहीत तिला, साड्या. म्हणजे बघा तुम्ही, अशी साडी एकमेव अशी गोष्ट आहे की जी कुठल्याही आकाराच्या बाईला एकच फिट होते. म्हणजे साडीमध्ये सायझेस नसतात. असं म्हणजे तसं 6 वारी 9 वारी असं असतं, पण 6 वारी म्हणजे 6 वारी. ती सगळ्यांना म्हणजे किती जाड बारीक असेल तरी असं आपण साडी एक्सचेंज करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागत नाही. आता हिला साडी पण होत नाही म्हणजे तुम्ही विचार करा मंडळी. हे सत्य असं बाहेर निघूनच जातं, चुकून का होईना, पण खरं तिला साडीच होत नसावी मला तरी वाटतं. म्हणजे असतं ना त्याच्यामध्ये की जसा आकार मोठा तशा मिऱ्या कमी पडतात, किंवा पदराचे ते फोल्ड्स असतात ते कमी पडतात.
तसा काहीतरी प्रकार असावा. ब्लाऊज तर दुसरीच गोष्ट, पण साडी पण छोटी होत असावी याला झमुरेला. आणि म्हणे पोरींना बारीक बॉर्डर आवडते. पोरींना? तू पोरगी आहेस का? स्वतःला बघ. मला ना असं वाटतं की बोलू नये, पण ज्या पद्धतीचं हे लोकांना हिणवतात आणि लोकांना असं बोलतात ना, जाडं बारीक काळं कोरं ह्याच्यावरून, तर खरंच ह्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि अजिबात मम्मी म्हातारीने अजिबात शिस्त लावलेली नाही आहे पोराला. भटजी म्हणावं, गुरुजी म्हणावं, गुरव असतात गावचे. हां, तू काय भट 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 भट, काय इज्जत वगैरे काय आहे की नाही आहे? हां, तू काय आहेस? एक नंबरचा झमुरा. जांभळापासनं कोकम बनवते. तुझ्या तात्याने बनवलं होतं जांभळापासनं कोकम. हा तर तोच आहे वाटतं. यासे आलू डालो वहाँ से सोना निकलेगा, यासे जांबूळ डालो वहाँ से कोकम निकलेगा, यासे ना ओ भंगार कवाडा डालो वहाँ से झमुरा निकलेगा. तिथे त्या दुजाच्या आईबाबांना आणि यांना घेऊन गेला. मेवण्यांचे पाहुणे. तिथे पण इतका चपाड चपाड चपाड. ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. ह्याला ना म्हणजे ह्याची ना तोत्यातच गिनती करतात खरं सांगायचं तर सगळेजणं. इतका मी यांना ना एक शाउटआउट दिला होता ना, मी यांना फेमस केलं होतं ना, मी यांचे हे की प्रमोशन केलं होतं ना, त्याला असं वाटत होतं आता असं बोलून बोलून तो पाणीपुरीवाला ह्याला काहीतरी डिस्काउंट देईल किंवा फ्री देईल असं वगैरे, पण त्याने फुल ऑन दुर्लक्ष केलं. अंकल मी आपको नाही जानता, आप कौन हो? असंच ह्याला करा, असंच. याडा समजतो सगळ्यांना. ह्याला वाटतं की हा ना सगळ्यांना टोप्या लावणार, त्याला कसला मोठा घंटाचा फायदा होणार. तुझ्याकडे तू जे कोणाला प्रमोट करशील किंवा तू जे सांगशील ना, तू रेकमेंड करशील ना, तिकडे तर लोक जाणंच बंद करतील. तिथे जाणारच नाहीत लोक. त्याच्यामुळे ना तू या भ्रमात नको राहूस की मी रेकमेंड केलं म्हणून. मी रेकमेंड करतो. तू रेकमेंड केलं ना, संपलंच तिथे. हो गया उसका खतम, टाटा बाय बाय. जोकवर पण काय लोक हसत असतात. त्यांना काय याचं काय समजतं, काय बोलत असतो, काय ह्याच्यावर हसतात तेच मला कळत नाही. आणि काय आम्ही ना गिफ्ट वाटपला गेलो होतो. गिफ्ट वाटपला कोण जातं आणि कोण गिफ्ट वाटप करते, काही बोलायचं. आणि टॉम तर याला सिरियसलीच घेते. टॉम बोलते नाही आम्ही कुठे गेलो ना तर. अरे टॉम, तुझं काय व्हॅलिडेशनची ना त्याला गरज आहे, आम्हाला नाही. आम्हाला माहिती आहे तो कसा येडा आहे, काय पण बोलत असतो. काय तर टायटल दिलेलं मला साडी घेतली, तेच आता बाकी आहे. तिला होत नाही ना, तुला होतात का बघ आणि नेस एकदा. तू पण बन आता. छबी दर छबी मी तोऱ्यात उभी, छबी दर छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी. आवदाजबा गावात येईल शोभाय, वागणं बरं नव. आवदाजबा गावात येईल शोभाय, वागणं बरं नव. असा तुझा परफॉर्मन्स ठेवूया आणि मग बघूया काय गेस्ट वगैरे येतात का परफॉर्मन्स बघायला. जिंगल्स खा जिंगल्स. आणि ते ना नष्टर बोलायचं ना, हे कुठून आलं आहे ना ते कळलं ना. हे टॉमकडनंच आलं आहे, आयशीकडनंच शिकलं आहे. पुरा आयशीवर गेलं आहे. काय तिने कसं सुरू केलं आहे, हे घंटा वाजून वाजून आहे ना तुटेल. तुटेल, हालून हालून तुटते का घंटा? घंटा वाजून तुटेल म्हणते हलून हलून. शी, कुठून आलेत रे बाबा, कुठून हे असे नष्टर लोक. म्हणजे ह्यांना काय द्यायचं म्हणजे ना, हे लोक काही चांगलं बोलूच शकत नाहीत त्याच्या बाबतीमध्ये. कोणी दिलं आहे प्रेमाने तर काहीतरी ते कसं तुटेल, ते कसं फुटेल, त्याचं काय होईल हे यांना पहिले बोलायचं असतं. अरे तुमच्या मनात ठेवा ना, जरी ते मनात आलं असेल आपापसात बोला, ॲटलिस्ट ऑन कॅमेरा तरी बोलू नका अशा गोष्टी. आणि तुला तर टॉम आहे ना, लोक आता समजून गेले तुझं खतम झालं आहे. झोप तू तिकडे चुपचाप, आवाज नाही करायचा, थोबाड बंद ठेवायचं आणि फक्त झोपायचं आणि एवढंच करायचं आणि लस्सी प्यायची आणि चूप बसायचं. तुला मी आधी पण सांगितलेलं जास्त बोलायचं नाही. तुला काय दिलं का लोकांनी? तुला काय 4 पैशाचं तरी कोण काय देतं का? हे दोघं सगळं आपलं आपलं, मालाच मला, हे मला, हे झमरेला, हे मला, हे झमरेला, असं करून डिवाईड करून घेत आहेत. तुला दिलं आहे बाबाजीचं थुल्लू. आणि ती सिंगर पोरगी, तिचं तर काय बाबा काय खरं नव्हतं. तिच्या आई बापाला पण असं वाटत होतं की बस असाच पाहिजे कोणतरी बकरा भेटायला, असं ह्याच्यासारखा बस मेरी लडकी को भी मिल जाए. फुल एकदम आपली कलाकृती तिकडे दाखवत बसली होती.
छान गाते तुमची पोरगी. काय पोरगी बघायला आलाय? छान गाते का? चालून दाखव, बोलून दाखव, नाचून दाखव, गाऊन दाखव, पोह्याचा कार्यक्रम करायला आलाय? चुप नाही, चुप ना. ते टाकल्यावरचं उडवून टाकेल ना अशी टिचकी मारून. गप्पच नाही होता. मी तुम्हाला तिकीट अवेलेबल करून देऊ शकतो, मी सगळं काही करू शकतो. फक्त ना ते तुम्हाला जेव्हा ट्रेन असते ना तेव्हाच तुम्हाला ते तिकीट अवेलेबल असतं, तेव्हाच करावं लागतं. आणि त्याच्यासाठी अजून एक म्हणजे कुठली जी ट्रेन अवेलेबल आहे ना तीच तुम्हाला बुक करावी लागते. बस या 2 गोष्टी तुम्हाला करायला. अरे काय बोलतो काय तू? काय कहना क्या चाहते हो? अरे ट्रेन अवेलेबल असणार, तिचंच तिकीट अवेलेबल असणार ना. आता कोणाला जर कोकणात यायचं आहे तर तो ती कोकणात येणारच ट्रेन बुक करणार ना, की जम्मू तावी एक्सप्रेस बुक करणार? काय बोलतो? इथे येणारी ट्रेन असेल तीच बुक करा, जी अवेलेबल तिकीट असेल तेच बुक करा. नाहीतर मग तुम्हाला कन्फर्म नाही मिळणार, मग तुम्हाला वेटलिस्ट मिळणार, मग असं नाही मिळणार. अरे जर तिकीट अवेलेबल नसेल तर वेटलिस्टच मिळणार ना, आणि जर अवेलेबल असेल तर मग का नाही कोण बुक करणार? अरे तू काय ज्ञान पाजळतो रे झमुऱ्या. तुला ना काहीच जमत नाही. तू ना गप्प बसायचं फक्त, चुपचाप राहा. तिथे पण तिला चढवलं गाडीमध्ये आणि आज बोलतं की लॉजिक समजला तुला? लॉजिक समजला? आपलं जर तिकडे सीट असेल ना तरी पण आपण असं काय ना, आता इकडे एक तर ह्याला ना हातावर एक फटका द्या. सगळीकडे नुसता घाणेरडा हात लावत असतो. ते ट्रेनच्या ह्याला पण नंबर लागरे असा हात ते पुस होता. ट्रेन पूर्ण हाताने पुसून काढ, बरं वाटेल तुला. नुसतं कसले ते हात वळवळतात नुसते. आणि बोलतो इथे बघा, आता इथे यांचा नंबर नाही आहे पण इथे चढले, जो समोर डब्बा दिसेल ना तिथे चढायचं आणि आतून चालायचं. अरे हे ना आम्ही 4थीमध्ये करायचो. तुझं लॉजिक तुझ्याजवळच ठेव, खिशात घाल आणि फुटीतून. ती खाजुर्डी पण तेच विचार करत होती, अरे जा ना भाई, जा ना. जात का नाही आहे? एकतर तू जा, नाही तर ही ट्रेन पण चालत नाही आहे यार. किती वेळ थांबले, उत्तर. नाही तर ट्रेन बिन चालू झाली ना आणि हा बोगीत असला ना, हा पण यायचा बरोबर. जा ना. आणि नक्कीच मला वाटतं किरकिरचं आणि झमुरीचं काहीतरी झालं आहे, वाजलं आहे. कारण का झमुरी परवा गिफ्ट फोडायच्या याच्यामध्ये फुगलेली होती आणि त्यानंतरच्या दिवसांनंतर ती किरकिर कुठेच दिसली नाही ना. हाय बाय ना, पाहुण्यांशी बोलताना ना, काय करताना. आणि हा उलटे सुलटे व्हिडिओ टाकतोय तर कन्फर्मच आहे. कारण का तुळशीच्या लग्नाच्या वेळेला पाहुणे ऑलरेडी होते आणि मग दुसऱ्या दिवशी ह्याने पाहुणे येताना दाखवले. मग काय पहिल्या दिवशी काय पाहुण्यांचं भूत होतं तिथे बसलेलं? ॲक्च्युली कसं झालं आहे ना, तिला कुठे म्हणजे कुठेच नेत नाही. नुसतं तिला पण बहुतेक ती कंटाळली आहे. ती त्या दिवशीच बोलत होती नाही का, फोटो घेऊन बसलेली झुलत आणि बोलत होती. हां, त्या झुलण्यावरून मला आठवलं, ते हालून घंटा तुटेल पण तू तर हालून काय तुझं टस्सं मस नाही होत. हां, आणि घंटा कशी काय तुटेल मग? हां, तर ते जाऊ दे, ते आठवलं म्हणून बोलले मी. हां, तर ती तिथे डुलत होती आणि बोलत होती ना, मला सोडून गेले, आता माझं इथेच आयुष्य, इथेच मी जाणार, इकडेच माझं सगळं संपलं. त्या झाई काका गेले, कलटे मारून पाय लावून पळाले. झाई काकांनी सोंगडीमध्ये बरोबर, झाई काका व्हेरी गुड. जर तुम्ही सटकलात ना, बरोबर काम केलेलं आहे तुम्ही. काम तमामच करून टाका आता बस. हां, तर ते गेले, ही गेली. बहुतेक आता हिला पण जायचं होतं. तिची तर इच्छा होतेच ना, असं माणसाला आता अख्खं आयुष्य मुंबईत गेल्यावर म्हटल्यावर थोडं तर वाटतंच ना. तर तिची पण इच्छा आहे, पण तर काय आता सटकायचा मार्ग नाही. आणि आता झमुरा चिकटला आहे तिकडे. झमुरा पण जायला मागत होता असेल, पण मग आयशीने वाटतं तमाशा घातलेला आहे आणि त्याला सांगितलं असेल, मी इथे एकटी नाही राहणार, तू पण राहा. नाहीतर हा पण गेला असता, गेल्याशिवाय राहिला असता का चोमडा. आणि साधं इथे तिथे फिरायला पण, पुळे बिळेला पण झमुरीला घेऊन जातो. झमुरीला पण त्या दिवशी तो नेत नव्हता. त्याला माहिती होता आई फुगणार, म्हणून मग तो बोलत होता की झमुरी नाही येणार आहे. पण झमुरी हट्टाने बसली. झमुरी जाऊन बसली, मी पण येणार म्हणजे येणार. बस झालं तुमचं नाटक. व्हेरी गुड झमुरी, असंच राहा. आणि जे मी सांगितले ते लक्षात ठेव. हां, तर तुझ्या एकदम बेनिफिटमध्ये जाणार आहे ते बघ. त्यामुळे त्या दिवशी पण काकू गुपचूप रागावून झोपूनच गेल्या. आणि मग असं काकूंचा पचका झालेला आहे, त्याच्यामुळे काकू अशा खूप आता अँग्री झाल्या ना. आता काकूंना खूप राग आला आणि खूपच असं त्यांचं असं होते. आता काय सांगू, मी कोणाला काय सांगू पण नाही शकत. आता फक्त एकच जरिया आहे त्यांच्याकडे, जर CEO घेऊन गेली तर तिला थोडं तरी काय असेल तर ती घेऊन जाईल आपल्या आयशीला, थोडं मोकळा श्वास घ्यायला देईल. पण ती पण थोडीशी तशीच वाटते.
हे बरोबर म्हणजे जसं तुमचं असतं ना, जसं तुम्ही दुसऱ्यांबरोबर वागता तेच तुमच्याबरोबर होतं. तर तेच आता होत आहे असं एकंदरीतच. कर्मा इज बॅक फॉर काकू. सो काकू, दॅट्स इट. आता काय नाही होऊ शकत. इथेच आपल्याला भोगायचं असतं जे काही आहे ते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, काय रे झमुर्या, तू तर मोठा बोलत होता माझ्याकडे एकदम ॲडव्हान्स बुकिंग झालं आहे आणि 2-2 महिन्याचं बुकिंग माझं ऑलरेडी कन्फर्म आहे, एकदम फुल आहे आणि अजिबात हे नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे. 2 लाखाचं 2.5 लाखाचं काय वाटेल ते तोंडाला येईल ती अमाऊंट बरळत होता. आणि त्या खाजुर्डीला मोठी अशी लाळ सुटलेली तोंडाला. आणि आता खाजुर्डी जाताना काय म्हणतं की आमच्याकडे बुकिंग आहे, म्हणजे स्टे चालू आहे पण बुकिंग थोडा कमी आहे. आता कमी झालं? अरे नोव्हेंबर अर्धा पण नाही, म्हणजे आत्ता अर्धा झाला, कालच अर्धा संपला. तर अर्ध्यातच तुझं बुकिंग कमी झालं. पण तू तर बोलत होता एकदम डिसेंबर पण फुल आहे, एकदम जानेवारी पण फुल आहे, आणि आता नोव्हेंबरमध्येच टाय टाय फिस. असो तर मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. तुम्हाला पण तेच वाटलं का जे मला वाटलं ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा. एन्जॉय युअर वीकेंड.